काल माझी मैत्रीण रडत होती, पण तिचं रडणं दुःखासाठी नव्हतं, तर एका मोठ्या जाणीवेसाठी होतं. ती म्हणाली, "अगं, आज 50 वर्षे झाली, पण माझ्या स्वतःचे हक्काचे 10 रुपयेसुद्धा माझ्या खिशात नाही. आधी बाबा, मग भाऊ, नंतर नवरा आणि आता मुलांकडे हात पसरावे लागतात. माझं स्वतःचं अस्तित्व काय?" तिचं हे बोलणं ऐकून मला जाणीव झाली की ती फक्त तिची नाही, तर आपल्या समाजातील हजारो स्त्रियांची ही अवस्था आहे. तिच्या आयुष्याची सुरुवात मुळी दुसऱ्याच्या शब्दाने झाली होती. लहानपणी जेव्हा तिला बागेत खेळायला जायचं असायचं, तेव्हा वडिलांची परवानगी लागायची. कॉलेजमध्ये जाताना कोणत्या रंगाचे कपडे घालायचे ते तिचा भाऊ ठरवायचा. ती गुणी होती, शिकण्यात हुशार होती, पण मुलगी म्हणजे दुसऱ्यांचं धन. या एका वाक्याने तिच्या पंखांना बालपणीच कात्री लागली होती. तिची स्वतःची स्वप्न काय होती हे कधी कोणी विचारलंच नाही. तिनेही निमूटपणे वडिलांनी सांगितलं त्या मुलाशी लग्न केलं आणि एका नव्या उंबरठ्यात पाऊल ठेवलं. लग्न झाल्यावर वाटलं होतं की आता थोडं स्वातंत्र्य मिळेल, पण इथे तर परिस्थिती आणखीनच वेगळी होती. सुखाचं घर होतं, नवरा प्रेमळ होता, पण तिची ओळख फक्त अमक्याची पत्नी एवढीच राहिली होती. घरासाठी लागणाऱ्या मिठापासून ते लेकरांच्या कपड्यापर्यंत सगळा हिशोब तिचा नवरा ठेवायचा. साधी 5 रुपयाची वस्तू घ्यायची झाली तरी तिला नवऱ्याचा मूड बघून पैसे मागावे लागायचे. "कशाला हवेत पैसे तुला? तुला काय हवं ते सांग, मी आणून देईन की." हे नवऱ्याचे शब्द तिला प्रेमाचे नाहीतर गुलामीचे वाटू लागले होते. मुलांच्या जन्मानंतर तर तिचं आयुष्य पूर्णपणे त्यांच्या अवतीभोवतीच फिरू लागलं. मुलं मोठी झाली होती, कमवायला लागली होती, पण मीरासाठी काहीच बदललं नव्हतं. आधी ती वडिलांवर अवलंबून होती, मग भावावर, नंतर नवऱ्यावर, आता मुलांवर. एके दिवशी आम्ही दोघी निवांत बसलो होतो. बोलता बोलता तिने पर्स उघडली आणि तिचे डोळे भरून आले. ती म्हणाली, "बघ ग, या पर्समध्ये देवाचे फोटो आहेत, मुलांचे फोटो आहेत, पण माझ्या हक्काचा 1 रुपयाही नाही. आज मला तुला माझ्या पैशाने चहा पाजायची इच्छा आहे, पण मला घरी जाऊन मुलाला पैसे मागावे लागतील. सुशिक्षित असूनही माझं आयुष्य एखाद्या भिकाऱ्यासारखं झालंय." तिचं हे बोलणं माझ्या काळजाला आरपार चिरून गेलं. ती फक्त रडत नव्हती, तर तिचं अस्तित्व शोधत होती. तिची अवस्था मला बघवत नव्हती. मी ठरवलं, आता फक्त सांत्वन करून चालणार नाही, तर हिला या दलदलीतून बाहेर काढायचं. मी तिला आठवण करून दिली की कॉलेजमध्ये असताना ती किती सुंदर शिलाई काम करायची. सुरुवातीला ती घाबरली. "अगं, या वयात? आणि घरचे काय म्हणतील?" मी तिचा हात हातात घेतला आणि ठामपणे सांगितलं, "घरचे काय म्हणतील याचा विचार तू आयुष्यभर केलास. आता फक्त तुला काय वाटतं याचा विचार कर. तू सुरुवात तर कर. मी तुझ्या पाठीशी आहे." आम्ही गुपचूप सुरुवात केली. मी माझ्या ओळखीच्या काही मैत्रिणीकडून तिला ब्लाऊज आणि ड्रेसचे काम मिळवून दिले. ती दुपारच्या वेळी जेव्हा घरचे सगळे बाहेर असायचे, तेव्हा जीवापाड मेहनत करून ते काम पूर्ण करायची. तिने शिवलेला पहिला ब्लाऊज जेव्हा मी तिच्या हातात दिला आणि त्याचे मानधन म्हणून मिळाले 500 रुपये तिच्या हातावर ठेवले, तेव्हा जे घडलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. ती लहान मुलासारखी रडली. ते 500 रुपये तिची पहिली कमाई होती. तिचा हिशोब तिला कुणालाच द्यायचा नव्हता. हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढला. मी तिला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा हे शिकवलं. तिच्या कामाची चर्चा वस्तीत आणि मैत्रिणींमध्ये पसरवली. आता तिला लपून काम करायची गरज उरली नव्हती. जेव्हा घरच्यांनी पाहिलं की तिची स्वतःची एक ओळख निर्माण होत आहे आणि ती स्वतःचे छोटे मोठे खर्च स्वतःच्या कमाईतून भागवते, तेव्हा त्यांच्याही तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ज्या मुलाला ती पैसे मागायची, तो मुलगा आता तिला अभिमानाने म्हणतो, "आई, तू शिवलेले कपडे खूप भारी असतात." तिच्या डोळ्यात आता हतबलता नाही, तर एक वेगळीच चमक आहे. आता तिला कोणासमोर हात पसरावे लागत नाही. तिने फक्त आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं नाही, तर तिने स्वतःचं हरवलेलं अस्तित्व परत मिळवलं आहे. आज ती जेव्हा आपल्या कमाईतून नातवंडांना खाऊ आणते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असतं. मला अभिमान वाटतो, एका मैत्रिणीच्या नात्याने मी तिला त्या उंबरठ्याबाहेर मोकळं आकाश दाखवू शकले. स्त्रीने किती सुखसोयीत असले तरी तिने स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे. कारण स्वावलंबन हे स्त्रीचं खरं वैभव आहे. आज जेव्हा मी तिला पाहते, तेव्हा मला जुनी घाबरलेली आणि हात पसरणारी ती मैत्रीण दिसत नाही. आज तिच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास आहे. गेल्या महिन्यात तिने स्वतःच्या कमाईतून मला चहा पाजला आणि हसून म्हणाली,
आज चहाची चव खूप गोड लागते कारण हा माझ्या कष्टाचा आहे. तिच्या या प्रवासात मला एक गोष्ट शिकवली. स्त्रीला फक्त प्रेमाची आणि सोयी सुविधांची गरज नसते, तर तिला सन्मानाची आणि स्वातंत्र्याची गरज असते. तिचं अस्तित्व कोणाच्या मेहरबानीवर नसावं, तर तिच्या कर्तृत्वावर असावं. माझी मैत्रीण आज खऱ्या अर्थाने मुक्त झाली आहे, कारण तिने उंबरठा ओलांडून स्वतःचं आकाश शोधलं आहे. ही गोष्ट फक्त तिची नाही, तर आमच्या घरातली प्रत्येक स्त्रीची आहे. जर आपण तिला थोडा आधार आणि योग्य दिशा दिली तर. तुम्हाला ही सत्यकथा कशी वाटली? जर तुमच्या आसपासही अशी एखादी मैत्रीण, बहीण किंवा आई असेल जी आजही स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडते, तर तिला हा लेख नक्की वाचायला द्या. कदाचित तुमचा एक छोटासा आधार आयुष्य बदलू शकतो. लाईक करा. जर तुम्हाला हा विचार पडला असेल तर लाईक करा. तुमच्या मैत्रिणीसोबत त्यांच्या स्वावलंबनासाठी शेअर करा. अशाच प्रेरणादायी आणि वास्तववादी कथा वाचण्यासाठी सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.